आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास। तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती। तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। तुका म्हणे नीज रूपडे हे तत्वबीज। तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भगवान पांडुरंगाचं पंढरीचं महात्म्य सांगणारा अभंग आहे। आता कृत्रिम मेंदू तयार केलेला आहे, कृत्रिम बुद्धी, त्याला इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात। म्हणजे काही दिवसांनी असं आहे, तुम्ही नुसतं मोबाईलला सांगितलं मला या अभंगावर कीर्तन करून पाहिजे, सगळं टिपण तुम्हाला रेडी। माणसाच्या बुद्धीचं काय होईल? मनुष्य एवढा आळशी बनेल आणि तो स्वतः काहीच चिंतन करणार नाही। आता सध्या ते संदर्भ उपलब्ध आहेत। बरीचशी मंडळी मला सांगतात आम्ही आता पूर्वीच्या काळी माणसं ठेवली होती, मीटिंग झाल्यानंतर ते सगळं लिहायला। आता आम्ही माणसं ठेवलेली नाहीत, मीटिंग झाली मोबाईल लावलेला असतो, त्याला फक्त सांगायचं आम्हाला सगळे मिनिट्स ऑफ मीटिंग काढून दे, मीटिंगमध्ये काय काय झालं त्याचा सार काढून दे, लगेच सार काढून देत। फायदा आहे विज्ञानाचा, परंतु त्याच्यामध्ये तोटा असा आहे की आपली बुद्धी त्या ठिकाणी कमी कमी होत जाते। आपण आपल्या बुद्धीचा उपयोग कमी करतो, मग त्याचा सदुपयोग करून जर घेतला तर मग फायदासुद्धा भरपूर घेता येतो। या दृष्टीने हा सगळा उपक्रम आत्ताच महाराजांनी मला सांगितलं ही जागासुद्धा साक्षात पांडुरंग परमात्म्याने स्वामी महाराजांना दिलेली आहे, त्यांच्या परंपरेत दिलेली आहे। जयराम स्वामी महाराजांचा अधिकार फार मोठा होता। त्यांचे जे गुरुजी होते कृष्णाप्पा स्वामी महाराज, त्यांचाही अधिकार फार मोठा होता। त्यांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं मला एखादा उत्कृष्ट शिष्य तू पाठवून दे। साक्षात पांडुरंग परमात्मा जयराम स्वामी महाराजांना घेऊन वडगावला गेले असं वर्णन महाराजांनी सांगितलं। त्या कालावधीमध्ये जे काही संत पंचायतन होतं, काही मोठे मोठे महापुरुष होते, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी महाराज, जयराम स्वामी महाराज, ही सगळी संत मंडळी समकालीन आहेत। आणि काय आनंद असेल त्या काळातल्या लोकांचा। प्रसिद्ध गोष्ट आपण नेहमी कीर्तनामध्ये ऐकतो, मला वाटतं जयराम स्वामींनीच कीर्तनामध्ये सांगितलं ना, समर्थ रामदास स्वामी कुठंतरी आलेले आहेत आणि त्यांची आणि माझी भेट घालून देईल, त्याला म्हणेल ती वस्तू मी देईल। पंढरपुरातच जयराम स्वामी महाराजांना कळालं की रामदास स्वामी आलेले आहेत आणि कुठेतरी थांबलेले आहेत, त्यांची आणि माझी भेट घालून देईल, त्याला मी जे काही म्हणेल ते देणार आहे। एका मनुष्याच्या घरी पंढरपुरामध्ये रामदास स्वामी उतरलेले होते। कोणीतरी साधू आहे, कोणीतरी संन्यासी, त्या माणसाला एवढा काही कळवळा नव्हता आणि कुठेतरी कोणाड्यात जागा दिलेली होती, पण कीर्तनात ऐकल्यानंतर मग मात्र रामदास स्वामींची ठेप केली आणि रामदास स्वामींची मी तुमची भेट घालून देतो असं म्हटल्यानंतर रामदास स्वामींनी सांगितलं दुसरं काहीच मागायचं नाही, आमच्या दोघांच्या भेटीचा जो आनंद आहे तो मागायचा म्हणे। आणि मग ते जयराम स्वामी महाराजांच्याकडे आले, म्हटले मी भेट घालून देतो, मला फक्त तुमच्या भेटीतला आनंद पाहिजे। मग रामदास ते जयराम स्वामी महाराज म्हटले तुला कोणीतरी गुरु भेटलेला दिसतोय। म्हणजे असा ज्यांचा अधिकार होता असे जयराम स्वामी महाराज, ज्यांनी लिखाणसुद्धा केलेलं आहे, दशमस्कंदावर महाराजांनी सांगितलं, त्यांची टीका आहे। आणि अशा पवित्र अशा जागेमध्ये, प्रासादिक जागेमध्ये आपण या ठिकाणी चिंतन करतोय। खूप आनंदाची गोष्ट आहे, पंढरीसारखं क्षेत्र आहे, एकादशीचा हा पर्वकाळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना भगवंताचं चिंतन करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। महाराजांनी अभंगामध्ये पंढरीचं महात्म्य सांगितलेलं आहे, पांडुरंगाचं महात्म्य सांगितलेलं आहे, देवाचा यथार्थ परिचय महाराज करून देतात।
आणि देवाबरोबर आपलाही देवाचा परिचय, आपलाही संबंध सांगतात. काय वस्तू किंवा व्यक्ती असून चालत नाही, तिचं महात्म्य कळावं लागतं. बऱ्याच वेळेला वस्तू आपल्याजवळ असते, व्यक्ती आपल्याजवळ असते आणि तिचं महात्म्य आपल्याला माहिती नसतं. आणि मग ती वस्तू व्यक्ती असून सुद्धा आपल्याकडून त्या व्यक्तीची वस्तूची उपेक्षा होते. म्हणून कोणीतरी त्या वस्तूचं म्हणा, व्यक्तीचं म्हणा, महात्म्य सांगावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज असताना आळंदीच्या लोकांना ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य कळालं होतं का? कळालं नाही, म्हणून उपेक्षा झाली. जयराम स्वामी महाराज असताना परिसरातल्या लोकांना महात्म्य कळालंच असेल असं काही नाही. आता आपण त्या ठिकाणी सोहळे साजरे करतो, त्यांची मंदिरं बांधतो, पण ते असताना लोक त्यांची उपेक्षा करतात. त्याचं कारण महात्म्य माहिती नसतं. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर गोष्ट कोणती असेल तर विश्वास आहे. परमात्म्याचंही महात्म्य सांगितलं आहे. परमात्म्याचा यथार्थ परिचय भगवान तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. हा परमात्मा कुठे राहतो, नेमका कोण आहे, त्याचा आपला नेमका काय संबंध आहे, सगळं महाराजांनी या अभंगात सांगितलेलं आहे. जसं व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीचा परिचय करून घेत असताना पहिल्यांदा त्याच्या गावावरून परिचय करून घेतात. अमक्या अमक्या गावात तो राहतो, अमकं अमकं ते करतो, पुण्यामध्ये ते राहतात, फार मोठे ते गायक आहेत. आणि त्याच्यानंतर हळूच म्हणतो माझा आणि त्यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजे त्यांच्या मोठेपणाबरोबर आपलंही नाव तो जोडून देत असतो. म्हणून आम्ही काही सामान्य नाही असं सांगत असतो. तसं जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचं स्थान सांगतात, भगवान परमात्मा कोण आहे हेही सांगतात, आणि सर्व जीवांचा आणि भगवंताचा काय संबंध हेही सांगतात. महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी हा लोकांना कधी परिचय करून दिला असावा, एक थोडीशी आपली पार्श्वभूमी आपल्याला त्याचं थोडंसं अनुमान करता येतं. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग आले. दुष्काळ पडला, एकाच वर्षामध्ये घरातली काही मंडळी गेली, परंतु महाराज काही विचलित झाले नाही. महाराजांची जी निर्भय अवस्था पाहिली, आणि हे सगळं करत असताना सगळी संकटं जरी आले तरी सुद्धा महाराजांचा नियम कधीच चुकला नाही. तेव्हा काही लोकांना थोडंसं कुतूहल वाटलं, एवढी संकटं महाराज तुमच्या जीवनामध्ये आली, पण तुमच्या चेहऱ्यावर कधी भीती दिसत नाही. नेहमी तुमचा चेहरा प्रसन्न असतो. तुम्ही कोणत्या देवाची नेमकी उपासना करता आम्हाला सुद्धा सांगा. महाराज उपासना सांगत असताना महाराज म्हणतात की मी एकच उपासना केली, माझ्या जीवनामध्ये दुसरी काही साधना नाही, मी फक्त पंढरीची वारी करतो. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कनकरी त्रितव्रत आणि कनकरी त्रितव्रत व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवास. आणि कनकरी तीर्थ व्रत आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत. माझ्या घरामध्येच पंढरपूरची वारी चालत आलेली आहे.
माझ्या जीवनामध्ये मी दुसरं कोणतं तीर्थ करणार नाही, व्रत करणार नाही, फक्त एकच व्रत करणार. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरनिशी मुखी नाम. मी एवढीच एक साधना करतो आणि त्याच्यामुळे मला ही सगळी अवस्था प्राप्त झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला जर साधना करायची असेल तर एवढीच साधना करा. म्हणून महाराजांनी दुसऱ्यांना उपदेश करत असताना सुद्धा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीच्या वारीचा उपदेश केलेला आहे, एकादशीचा उपदेश केलेला आहे. तेव्हा लोकांनी विचारलं की तुकाराम महाराज तुम्ही पंढरपूरला आम्हाला जायला सांगता, तुम्ही स्वतः पंढरपूरला जाता, असं पंढरपुरामध्ये आहे काय? त्याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. दास आम्ही जाचे दास, आम्ही जाचे दास, आम्ही जाचे दास, दास आम्ही जाचे दास, आम्ही जाचे दास, आम्ही जाचे दास, आम्ही जाचे दास. त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, देव तो हा देवाचाही देव, देव तो हा देवाचाही देव, देवाचाही देव तो हा देवाचाही देव. त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, पंढरी वास, त्याचा पंढरी वास. तुकाराम महाराज त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतात, लोकांना सांगतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. कशाकरता पंढरपूरला जायचं आहे? का पंढरीची वारी करायची? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्याचे दास आहोत, आम्ही ज्याचे सेवक आहोत, तो भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आहे. आम्ही म्हणतात महाराज, आम्ही का म्हटलंय? त्याच्यानंतर दास शब्द वापरलेला आहे. कोणाचे दास आहात? का दास झाले? तो कोण आहे? त्याचा तुमचा काय संबंध? माणसाला अभिमान नसावा, स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या भाषेचा, आपल्या संप्रदायाचा, आपल्या देवतेचा. तुम्ही आम्हाला सामान्य समजू नका, आम्ही सुद्धा मोठेचे दास आहोत. या अर्थाने आम्ही शब्द किंवा आम्ही शब्दाने मी एकटाच परमात्म्याचा दास नाही, मी एकटाच परमात्म्याचा सेवक नाही. हा परमात्मा एवढा मोठा आहे की ऋषी मुनी साधू संत हे सगळे परमात्म्याचे दास आहेत. आम्ही शब्दाने तुकाराम महाराजांना हे सगळं सांगायचं आहे. मी एकटाच सेवक असं नाही. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्री तेही यातीची स्तविती, महासिद्धमुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. म्हणून आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास आहोत त्याचा पंढरी वास. कोण आहे तो भगवान परमात्मा? कोणाचे आम्ही दास आहोत? तो पंढरपूरमध्ये राहतो. पंढरपूरमध्ये राहतो याच्यातून तुकाराम महाराजांना पंढरीचं महात्म्य सांगितलं. देव तर मोठाच आहेच आहे,
परंतु हे क्षेत्र जे आहे ते सुद्धा खूप मोठं क्षेत्र आहे. पंढरीमुळे देवाला महात्म्य आहे का देवामुळे पंढरीला महात्म्य आहे? दोन्ही मोठे. वास्तविक पाहता पंढरीच्या रूपाने सुद्धा परमात्माच आहे. पंढरी क्षेत्राचं महत्त्व सांगत असताना सगळ्याच संतांनी महात्म्य सांगितले बरं का. ज्ञानोबा राय म्हणतात हे पंढरी क्षेत्र म्हणजे काही सामान्य क्षेत्र नाही, हे आजचं क्षेत्र नाही. हे नो हे आजी कालीचे युगे 28 मज निर्धारितासाचे हा मृत्यू लोकची नवे बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ ज्ञानोबा राय म्हणतात बाप रे बाप, ह्या तीर्थासारखं दुसरं तीर्थ नाही. पंढरी क्षेत्राचं महात्म्य सर्व संतांनी गायलेलं आहे. तुकाराम महाराजांनी गायलं आहे, एकनाथ महाराजांनी गायलेलं आहे. काही लोक असं आक्षेप घेतात का इतकं महात्म्य एखाद्या क्षेत्राचं गातात. कदाचित तुकाराम महाराजांनी बाकीची तीर्थक्षेत्र पाहिली नसावी आणि म्हणून एवढं पंढरी क्षेत्राचं वर्णन गायले. तुकाराम महाराज त्याला उत्तर देतात, मी सगळी तीर्थ पाहिली. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीचा किंवा उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग पंढरी क्षेत्राचं महिमा गायलेला आहे. नामदेव महाराजांनी पंढरी क्षेत्राचं महत्त्व गायलेलं आहे. बरोबर. वाराणसी चालिजे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. म्हणजे काशीच्या यात्रेला जायला तुम्ही 1 महिनाभर चालले, काशीची 1 महिना प्रदक्षिणा केली, अयोध्येची 1 महिना परिक्रमा केली, ते जे पुण्य मिळतं ते गोदावरीला चालल्यानंतर 1 दिवसात मिळतं. म्हणजे तिकडे 1 महिना चालायचं आणि गोदावरीला 1 दिवस चालायचं आणि तेवढंच पुण्य पंढरपूरला निघालं, 1 पाऊल टाकलं की मिळतं. 3 रूपामध्ये देव आहे. एक पंढरी क्षेत्र हे सुद्धा परमात्म्याचंच स्वरूप आहे. दुसरं परमात्म्याचं स्वरूप ते आहे ते चंद्रभागेच्या रूपाने. म्हणून चंद्रभागेचं सुद्धा खूप मोठं महात्म्य सांगितलं. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा किंवा एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागेचं नुसतं दर्शन घेतलं तर सगळ्या तीर्थांचं आपल्याला फल प्राप्त होतं. आणि भगवान परमात्मा या ठिकाणी स्वतः येऊन उभे राहिलेले आहेत स्वयंभू रूपाने. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. परमात्मा या ठिकाणी उघडा आहे. उघडा म्हणजे अनावृत्त, कुठलंही आवरण नाही परमात्म्याचं. ब्रह्माचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठलंही आवरण नाही, सहज समोर आपल्याला परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. आणि अशा पद्धतीने परमात्मा इथे आलेला आहे. कुठून आला परमात्मा? काही संतांचं म्हणणं आहे वैकुंठाहून आला, काहींचं म्हणणं आहे द्वारकेहून आला आणि काहींचं म्हणणं आहे गोकुळातून आला. आता परमात्मा सगळीकडेच असल्यामुळे त्याला काही कुठूनही येतो. वैकुंठातून आला नाथ महाराज म्हणतात. म्हणजे एकतर भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहेत व्यापक रूपाने, त्यालाही वैकुंठ म्हणा किंवा लोकविशेष भगवंताचं जे धाम आहे ते वैकुंठ आहे. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा निवास करतात आणि आपल्या भक्ताकरता ते वैकुंठातून या ठिकाणी येतात. पूर्वी जे जोग महाराजांच्या अगोदर कीर्तनाची परंपरा होती ती अशी परंपरा होती. असं म्हणतात की जोग महाराजांच्या अगोदर टाळकरी जे होते ते प्रमाणांच्या भेंड्या खेळायचे. एक प्रमाण झालं का दुसरं प्रमाण कीर्तन करायला काय बोलूच देत नव्हते. जोग महाराजांनी पहिल्यांदा कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची पद्धत आहे. त्याच्या अगोदर हे महापुरुष जे आहेत यांनी ती आणलेली होती पण ती लुप्त झाली होती मध्ये.
तेव्हा परमात्मा नेमके आले कुठून? वैकुंठाहून आले असं वर्णन आहे. आणखीन 2 प्रमाण आहेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, किंवा द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया सुजवीत. हे कोणाचं प्रमाण आहे? द्वारकेचे. दोन्ही तुकोबरायांची नाही, मला वाटतं एक ज्ञानोबरायांचं आहे. पुंडलिकाच्या भावार्था हे ज्ञानोबरायांचं आहे. मग ज्ञानोबराय म्हणतात त्या ठिकाणी गोकुळातून आले, आणि तुकाराम महाराज म्हणतात द्वारकेहून आले. मग आले नेमके कुठून? गुरुवर्य शेखर महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं. एकदा सुरुवातीला भगवान परमात्मा पुंडलिका करता आले तेव्हा गोकुळाहून आले. पुंडलिक रयाकरता भगवान परमात्मा आले त्यावेळेस गोकुळाहून आले, आणि त्यावेळेस मग गोकुळाहून आलेली मूर्ती जी आहे ती बाळमूर्ती. पुंडलिक रायाने तपश्चर्या केली, आईवडिलांची सेवा केली. त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन या ठिकाणी आले. पुंडलिक रायाने परमात्म्याला उभं केलं आणि विटेवर उभे राहिले. आता इथे उभे राहिले म्हणजे तिकडे नाहीत असं समजायचं कारण नाही बरं का. तिथे भगवान परमात्मा परत आहेतच, त्या लीला चालूच आहेत. गोकुळातून पुन्हा द्वारकेत गेलेले आहेत, आणि द्वारकेत गेल्यानंतर एकदा गोकुळातली सगळी मंडळी आलेली होती. रुक्मिणी आईसाहेबाबरोबर निघालेले होते, आणि कुठून तरी श्री राधाराणीचा आवाज ऐकू आला, म्हणून भगवान परमात्मा खाली उतरले आणि राधाराणीबरोबर गप्पा मारत बसले. वेळ झाला तरी भगवान येत नाहीत, आणि रुक्मिणी साहेबांनी पाहिलं अजूनही भगवान परमात्मा ह्या गोकुळातल्याच लोकांच्यावर प्रेम करतात, आमच्यावर प्रेम कमी, म्हणून त्या रुसून आल्या आणि त्यांना समजवण्याकरता परत आले. असं 2 वेळेस भगवान परमात्मा आले. चातुर्मास्यात एकदा शेखर महाराजच्या मुखातून त्या ठिकाणी ऐकलं होतं, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास. या ठिकाणी भगवान परमात्मा उभे आहेत, आणि आम्ही ज्याचे दास आहोत. तुकाराम महाराजांनी दास शब्द वापरलेला आहे. वास्तविक पाहता दास्यत्व चांगलं नाही. व्यास महर्षींनी जिवंत असलेली 5 माणसं मेल्यासारखी आहेत, त्याच्यामध्ये सेवक घेतलेला आहे. जीवितोपि मृतः पंचा व्यासेन परिकीर्तिता, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवक. जो दरिद्री मनुष्य आहे, व्याधिग्रस्त मनुष्य आहे, मूर्ख मनुष्य आहे, प्रवासी मनुष्य आहे, नित्य सेवा करतो, तो जिवंत असला तरी मेल्यासारखा आहे. आणि महाराज तर स्वतःला दास म्हणून घेतात. तेव्हा हे जे दास्यत्व आहे हे सामान्य दास्यत्व नाही. महाराजांनी स्वतः दास्यत्वाचा अनेक ठिकाणी निषेध केलेला आहे. महाराज म्हणतात काही झालं तरी चालेल, पण तुम्ही दास होऊ नका. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. पण तेच महाराज म्हणतात आम्ही दास आहोत. सामान्याचा दास होणं, संसाराचा दास होणं हे दुःखदायक आहे, पण परमात्म्याचा आणि संतांचा दास होणं हे त्या ठिकाणी सुखदायक आहे. आम्ही दास आहोत, पण आम्ही कोणाचे दास आहोत? ज्याचा पंढरीये वास तो परमात्मा, त्याचे आम्ही दास आहोत. आणि परमात्म्याचे दास झाल्यामुळे आम्हाला फार मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. हो, तो परमात्मा कोण आहे त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात. जो देवांचाही देव, जो या देवांचाही देव, देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, काय कलिकालाचा भेव, काय कलिकालाचा भेव, तो हा देवाचाही देव, देव
आम्ही ज्याचे दास झालेलो आहोत तो देव काही सामान्य देव नाही. आम्ही काही सामान्याचे दास झालेले नाहीत. हो, आमचे गुरुवारी सांगत असत, मूर्खांचा मालक होऊन राहण्यापेक्षा शहाण्याचा दास होऊन झालेलं चांगलं. म्हणून आम्ही ज्याचे दास झालेलो आहोत तो सामान्य नाही आहे. तो हा देवाचाही देव, तो सगळ्या देवांचा काय आहे? देव आहे. अनेक देव आहेत. त्या ठिकाणी 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव सांगितलेले आहेत आपल्याकडे. पण त्या सगळ्या देवांचा हा काय आहे? देव आहे. देव शब्दामध्ये दिव धातू आहे, त्याचा अर्थ आहे प्रकाशक. सगळ्यांचं प्रकाशन करणारा, सगळ्यांचं नियमन करणारा हा ईश्वर आहे. सगळे देव या परमात्म्याची सेवा करतात. हो, त्या ठिकाणी इंद्र चंद्र महेंद्र आपण सुरुवातीलाच प्रमाण म्हणून आलो. भगवंताच्या काकड आरतीला हे सगळे देव उपस्थित राहतात, देवाची सेवा करतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे जोडोनी हात. अनेक जरी देव असले, त्या सगळ्या देवामध्ये श्रेष्ठ, या सगळ्यांचा मालक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम, असं भगवंताने वर्णन केले. तो काय आहे? सगळ्या देवांचा देव आहे. अनेक ठिकाणी पुराणामध्ये अशा कथा मिळतात. उपनिषदामध्ये एकदा देव आणि दानवांचं युद्ध झालं आणि देवांना विजय मिळाला. प्रत्येक देव म्हणायला लागला, माझ्यामुळे विजय मिळाला, माझ्यामुळे विजय मिळाला. सगळ्या देवांचा गर्व परिहार करण्याकरता भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी एका यक्षाचं रूप धारण केलं आणि तो यक्ष रूपाने भगवान परमात्मा गेला. एका देवाला बोलवलं. पहिल्यांदा वायुदेव आले. म्हटले, तुम्ही कोण? म्हटले, मला ओळखत नाही, मी वायुदेव आहे. काय तुमची शक्ती आहे? म्हटले, मी फुंकर जर मारली तर सगळं ब्रह्मांड उडून जाईल. भगवंताने त्याच्यासमोर एक गवताची काडी ठेवली. म्हणली, एवढी काडी उडवून दाखव. वायुदेवाने सगळा प्रयत्न केला, काहीच जमलं नाही. नंतर अग्निदेव आले. त्याला म्हटले, ही जाळून दाखव. त्यालाही जाळता आली नाही. सगळे देव झाले. शेवटी कोण आहेत तुम्ही? भगवंताने आपलं स्वरूप प्रगट केलं. म्हटले, मी सगळ्यांचा बाप आहे, सर्व समर्थवान आहे. तोच पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने तो आणि हा शब्द वापरला आहे. तो शब्दाचा अर्थ आहे जो निर्गुण निराकार आहे, जो ब्रह्मस्वरूप आहे. तोच त्या ठिकाणी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जो भगवान परमात्मा व्यापक आहे, तो सगुण रूपाने भक्तांच्या करता पुंडलिकरायाने या ठिकाणी प्रगट केलेला आहे. म्हणून तो हा देवाचाही देव, तो देवांचा देव आहे आणि आम्ही त्याचे काय आहोत? दास आहोत. आम्ही त्यांचे दास झाल्यामुळे आम्हाला आता कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण तो पांडुरंग परमात्मा जो आहे तो दासाभिमानी आहे. आपल्या दासांचा त्याला खूप अभिमान आहे. किंबहुना दासांचं दास्यत्व तो करतो. दास्य करी दासांचे उनेन साहे दयाचे, वाढिले टाहीचे भाने टाकून या धावे आयसा. कृपेचा सागर विटे उभा कटिकर, सर्वस्वी उदार भक्ता लागे. राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा. दास सेवकांचा होय साचा अंकित. आणि परमात्मा त्या आपल्या दासांचा दास होतो. सर्व प्रकारे आपल्या भक्तांना दासांना सांभाळतो. पांडुरंग दासाभिमानी आहे आणि म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारे कळीकाळाची भीती नाही. कारण काळसुद्धा परमात्म्याच्या अधीन आहे. भगवान म्हणता, मियाची निया मिला साता, काळू ग्रास तसे भूता. ये मनियागते पंडुसुता सकळी जयाची. सगळे देवदेवता भगवंताच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे काळाची भीती नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. सगळ्या जगाला खाणारा काळ त्याच्या डोक्यावर आम्ही पाय दिलेला आहे. त्याचं कारण आहे परमात्मा आमच्या पाठीमागे आहे. मागे पुढे उभा राहे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आणि म्हणून असा परमात्मा त्या ठिकाणी देवांचाही देव आहे.
म्हणून आता आम्हाला दुसऱ्या कुठल्या देवाची उपासना करायची गरज नाही, सेवा करायची गरज नाही. महाराज म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते, मागती शिते अवधान. काय आपले इच्छे आणि काय पिढी काय ते देईल बराडी, कळूई आली तयाची जोडी, अल्परोकडी बुद्धी अधीरा. शेवट म्हणतात, तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. कोण? हे सगळे देव तुम्हाला नमस्कार करतील. तुम्ही देवाचं ध्यान करा. कोणती गोष्ट सांगत असताना नुसतं वर्णन करून चालत नाही, त्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागतं. शास्त्रामध्ये एक वचन आलेलं आहे, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी न प्रतिज्ञा मात्रेन. मी एखादी प्रतिज्ञा केली लगेच वस्तूची सिद्धी होत नाही, त्याला लक्षण सांगावं लागतं आणि प्रमाण सांगावं लागतं. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये देवाचं लक्षण सांगितलं, तो देवाचा देव आहे, आम्ही त्याचे दास आहोत, तो पंढरपुरामध्ये राहतो. पण याच्याकरता काही प्रमाण आहे की नाही? कारण प्रमाण सांगितलं तरच त्या वाक्याला बळकटी प्राप्त होते. आणि जे प्रमाण सांगितलं ते प्रबल प्रमाण सांगावं लागतं. प्रमाण जर नसेल, मनाचंच काहीतरी मनुष्य सांगायला लागला, लोक ऐकत नाही. आमच्या गुरुवर्य पाठामध्ये गोष्ट सांगत असतात कोरेकर महाराज. एक मनुष्य रस्त्याने चालला होता, भूक लागलेली होती, उन्हाळ्याचे दिवस होते. एक ऊसाचा माळा बघितला, आंब्याच्या झाडाखाली बसला आणि 2-4 ऊस तोडले आणि खायला लागला. मालक जो होता तो आला आणि खवळला, खा तुम्ही, पण विचारून खायला पाहिजे ना. का म्हटले, कोणाला विचारून तुम्ही ऊस खाल्ले? तो म्हटलं, विचारल्याशिवाय आपण कधीच काय कोणाचं खात नाही. कोणाला विचारलं? म्हणजे ऊसालाच विचारलं. म्हटले, ऊस तुझ्याबरोबर बोलला का? म्हटले, हो बोलला. काय बोलला? म्हटले, मी त्याला म्हटलं, अरे अरे ऊसा. तो म्हटला, काय म्हणला भल्या माणसा? काय म्हणतो भल्या माणसा? घेऊ का 1-2? घे ना 4-5. आणि म्हणून मी 4-5 ऊस घेतले आणि खाल्ले. समोरचा शेतकरी सुद्धा हुशार होता. म्हटले, गिराईक जरा अवघड दिसते. त्याने त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये आसूड होता. आमच्याकडे आसूड म्हणतात, काही ठिकाणी कोरड्या म्हणतात. तो म्हटलं, अरे अरे कोरड्या, काय म्हणतोस थेरड्या? हानू का याला 2-4? तो म्हटलं, हान 5-7. त्याला चांगलं मारलं. मारल्यानंतर तो म्हणला, अहो का मारता? म्हटले, मी तरी काय करू, मी ह्या कोरड्याला विचारलं. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. म्हणून प्रमाण पाहिजे, आणि ते सुद्धा प्रमाण प्रबल प्रमाण लागतं बरं का. शास्त्रामध्ये असं वचन आलंय, पंचदशिकार सांगतात, प्रमाणा उत्थिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती, वेदांतात प्रबलम मानम नैक्षते. प्रमाणाने झालेलं जे ज्ञान असतं, प्रबल प्रमाण आलं की पहिलं झालेलं ज्ञान निघून जातं. कुठलंही प्रबल प्रमाण. उदाहरणार्थ, आता एखाद्या व्यक्तीने मला सांगितलं, अमुक अमुक व्यक्ती अशी आहे, लगेच माझा ग्रह त्या व्यक्तीबद्दल तसा होतो. पण माझ्या जवळच्या व्यक्तीने येऊन सांगितलं, नाही हो, तो मूर्ख मनुष्य आहे, काही सांगतो तुम्हाला. पहिलं ज्ञान जातं आणि दुसरं ज्ञान येतं. तसं इतर प्रमाणाने झालेलं जे ज्ञान आहे, हे प्रबल प्रमाण आलं की नष्ट होतं. तुकाराम महाराज म्हणतात, मी परमात्म्याच्या विषयी जे बोलतोय त्याला प्रबल प्रमाण काय आहे, 3ऱ्या चरणात सांगितलं. दया
प्रमाण महाराज या ठिकाणी सांगतात. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. सगळ्यात प्रबल प्रमाण जर काय असेल तर वेदाचं प्रमाण आहे बरं का. आपल्याकडे नास्तिकाची व्याख्या सांगितलेली. नास्तिक कोणाला म्हणतात? शास्त्रकार. जो देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणत नाही, जो वेदाला मानत नाही त्याला नास्तिक असं म्हटलेलं आहे. सांख्य नावाचं तत्वज्ञान आहे, ते देवाला मानत नाहीत, ईश्वर मानत नाहीत, पण वेद मानतात, म्हणून ते आस्तिकात घेतलेले आहेत. चार्वाक जो आहे तो त्या ठिकाणी देवही मानत नाही, वेदही मानत नाही, म्हणून त्याला नास्तिकात आहे. नास्तिको वेद निंदक असं म्हटलेलं आहे. ईश्वराच्या बाबतीत सुद्धा सगळ्या संकल्पना वेदातूनच आलेल्या आहेत. वेद सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण आहे, म्हणून ज्ञानोबारायांनी वेदाचं खूप वर्णन केलं. जगी समान सकृप हिता हिताचा दीपू, जो अमान्य केला बापू वेदूजेने. किंवा अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेद जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्यात प्रबल प्रमाण आहे आणि वेदाने परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. वेदानंत बोलला अर्थ तुकाची शोधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदाने वर्णन केले. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयंती अभिसंविशंती तद्ब्रह्म तद्विजिज्ञासस्व. वेदामध्ये पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याच्यापासून हे सगळं झालेलं आहे. जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना सोतीशी. परमात्म्याचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. म्हणून वेद जया गाती चहुवेदी जान, साही शास्त्री कारण 18ही पुराण हर्षी गाती. ज्ञानोबाराय सांगतात चहुवेदी जान साही शास्त्री कारण 18ही पुराण हर्षी गाती. चहुवेद 18 पुराण आणि 6 शास्त्र कारण म्हणून हरीचं वर्णन करतात. या सगळ्या जगाचं कारण परमात्मा आहे असं वेदही वर्णन करतो, शास्त्रही वर्णन करतात आणि 18ही पुराणं करतात. कारण जे असतं ते कार्यामध्ये व्याप्त असतं. याचा अर्थ सगळ्या जगात पांडुरंग परमात्माच भरलेला आहे. वेदानेही सांगितलं, शास्त्रानेही सांगितलं आणि पुराणानेही सांगितलं. मग एखादं कोणीतरी असं म्हणेल का वेदाने याचं वर्णन केलेलं आहे, याचा अर्थ परमात्मा जो आहे तो शब्दात आला, परमात्मा दृश्य झाला आणि जे जे दृश्य असतं ते सगळं नष्ट होणार असतं. परमात्म्याचं मूळ वर्णन करताना असं वर्णन केलंय ज्ञानोबारांनी. नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो, हा आकाराशीच प्रवादो वस्तूशी नाही. परमात्म्याच्या ठिकाणी नाव नाही, रूप नाही, जाती नाही, क्रिया नाही, भेद नाही, निर्गुण परमात्मा असा आहे. आणि वेदाने त्याचं वर्णन केलं म्हणता मग तो दृश्य होईल, तो जड होईल, तो विनाशी होईल. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात वेदाने जरी वर्णन केलेलं असलं तरी सुद्धा वेदाने हा असा परमात्मा आहे असं वर्णन केलं नाही. श्रुती म्हणती नेती नेती याला अतद्व्यावृत्तीचं वर्णन म्हणतात. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता उदाहरण दिलं. जैसे न सांगणेवरी बाळापती शिरूप करी, बोल निमाले पणेविवरी अचर्चा ते. पूर्वीच्या काळातलं उदाहरण दिलं. लहान मुलगी आणि तिला नेण्याकरता तिचा पती आला असेल तर त्या ठिकाणी हा तुझा पती आहे का म्हटलं की ती नाही म्हणते, हा तुझा पती आहे का नाही म्हणते. पती आल्यानंतर ती गप्प बसते, त्याच्यावरून समजायचं हा पती आहे. तसं कार्यरूप परमात्मा आहे का नाही, याचं कारण परमात्मा आहे का नाही. आणि परमात्म्याचं वर्णन आलं की वेद गप्प बसतो. ती म्हणती नेती नेती. ठीक आहे तुकाराम महाराज तुम्ही एवढं परमात्म्याचं वर्णन करताय, तुमचा आणि परमात्म्याचा नेमका काय संबंध आहे ते शेवटच्या चरणात. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज. रूपडे घेत त्वबीज, रूपडे घेत त्वबीज, रूपडे घेत त्वबीज. देवाचाही देव, तो हा देवाचाही देव.
तत्वबीज रुपडे तत्वबीज रुपडे तत्वबीज तुहा देवाचाही देव तुहा देवाचाही देव तुका म्हणे निज रुपडे हे तत्वबीज तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव विठोबा रघुमाये कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. पांडुरंग परमात्म्याचं महात्म्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात हा पांडुरंग परमात्मा जो आहे त्याचा पंढरीमध्ये वास आहे. उत्तमची तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. तीर्थही उत्तम आहे, क्षेत्रही उत्तम आहे, देवही उत्तम आहे आणि शास्त्राने वेदाने हा भाव निवडलेला आहे. अशा या पंढरी क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा त्याचा वास आहे. त्याचा पंढरी वास. इतर ठिकाणी देवाचा वास नाही बरं का. काही ठिकाणी भगवान परमात्मा आले, काही काळ राहिले आणि निघून गेले. पण या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि परत गेलेच नाही. पुंडलिकरायाने थांबून ठेवलं देवाला. नच जावे देवा माझे गावी हुनी. मागतो प्रार्थुनी हेची एक. इथून जायचं नाही देवा. आणि म्हणून भगवान परमात्मा इथून गेलेच नाही. आले ते इथंच थांबले. म्हणून हो इतर ठिकाणी तीर्थाच्या ठिकाणी भगवान परमात्मा गेलेत. कुठं साकेतला गेले, कुठून वैकुंठाला गेले, पण इथून मात्र भगवान परमात्मा. म्हणून ज्याचा पंढरी वास इथे थांबलेला आहे भगवान परमात्मा. आणि तो देवाचा देव आहे. सगळे देव परमात्म्याची सेवा करतात. सगळ्या देवांचं अधिष्ठान परमात्मा आहे. आणि म्हणून आम्ही त्याचे दास असल्यामुळे, आम्ही त्याचे सेवक असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. भगवान परमात्मा आमचं संरक्षण करणार आहे. भगवान परमात्मा आमच्या पाठीशी आहे. आम्ही भगवंताचं चिंतन करतो म्हणून भक्तांना कुठल्याही प्रकारची काळाची काय कळी काळाचा भेव. वेदांनी परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. श्रुती त्या ठिकाणी न इति न इति असं वर्णन करतात. आणि तो परमात्मा जो आहे तो आमचं निज आहे. निज शब्दाचा अर्थ आहे आमचं स्वरूप. म्हणजे आमचा जो आत्मा आहे तोच आत्मा पांडुरंग रूपाने प्रगट झाले. पांडुरंगाची भक्ती करत असताना पांडुरंग आपल्याहून वेगळा आहे असं समजून केलेली जी भक्ती त्याला द्वैत भक्ती म्हणतात. आणि ते जे प्रेम असतं आपल्याहून दुसरं समजून केलेलं प्रेम कमी प्रेम असतं. कारण मनुष्य आपल्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं दुसऱ्यावर प्रेम करत नसतं. किंबहुना दुसऱ्यावर जे प्रेम असतं ते सुद्धा आपल्या करताच असतं. म्हणून भिन्न समजून केलेलं जे प्रेम असतं ते दुय्यम दर्जाचं प्रेम असतं. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग परमात्म्याला आम्ही आमच्यापेक्षा भिन्न समजत नाही. आमचं आत्मस्वरूपच ज्याला तुका म्हणे निज. निज म्हणजे आमचं आत्मस्वरूप. रुपडे हे तत्वबीज पांडुरंग परमात्मा हे रुपड आहे. रुपड शब्द वापरलेला आहे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. भगवान परमात्म्याचं जे रूप आहे सगळ्यांचं चित्त जे आहे चोरून घेणार आहे. म्हणून कुठल्या तरी एका संतांचा श्लोक आहे. ते म्हटले तुम्हाला सगळीकडे जायचं आहे सगळीकडे जा, फक्त पंढरपूरला जाऊ नका. यात्रेकरूला सांगितलं आहे मायात पांथा पती भीमराथ्या. तुम्हाला सगळीकडे तीर्थयात्रेला जायचं आहे जा, पण भीमा नदीच्या किनाऱ्यावर तीर्थयात्रेला जाऊ नका. जाऊ नका म्हणजे त्यांनी व्यंजनेने सांगितलं आहे म्हणजे जा. जसं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी.
गेले नाही आले परतून असं म्हटलं असलं तरी जाण्याकरता म्हटलंय. तसं ते संत म्हणतात की मायात पंथा पती भीम रथ्या. का बरं तिकडं जायचं नाही म्हटले, तिथे एक चोर आहे. तो कसा आहे, दिगंबर हा कोपी तमाल नीला, हा तो दिगंबर आहे, त्याच्याकडे काहीच नाही. कमरेवर हात ठेवून तो उभा आहे. विन्यस्त हस्तोपी नितंब बांबे बिंबे दिगंबर कोपी तमाल नीला. आणि तो परमात्मा काय करतो, जो गेलेला आहे, धूतः समाकर्षती चित्तवृत्तीम, जो त्याच्याकडे जातो त्याची चित्तवृत्ती तो चोरून घेतो. आणि एकदा का चित्त चोरलं की मनुष्य कायम मग तिकडे जात राहतो. भगवंताचं हे जे रूप आहे, हे रूपडी शब्द वापरला तुकाराम महाराजांनी. भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं रूप म्हणजे काही सामान्य रूप नाही. संतांना त्याचं दर्शन होतं असं म्हणतात. काल सांगितलं असेल लवितकर महाराजांनी, ते नेहमी सांगत असतात, सकाळी सकाळी गेल्यानंतर ही बालमूर्ती दिसते, दुपारी गेल्यानंतर थोडीशी तरुण रूपामध्ये ती दिसते, आणि संध्याकाळी गेल्यानंतर भगवान परमात्मा असे थोडेसे थकल्यासारखे दिसतात. म्हणजे आपल्या भक्तांच्या करता परमात्म्याची मूर्ती जी आहे ती वेगवेगळी रूपं धारण करते. सगळ्यांचं चित्त आकर्षित करून घेणारं हे रूपड आहे. सावळे रूपडे म्हणून तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. आणि हे जरी रूपड दिसत असलं, इथे सगुण साकार दिसत असलं, तर हे तत्वबीज आहे. म्हणजे जे तत्व आहे, जगात एकच तत्व आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला परमात्मा असं म्हणतात. त्या सगळ्या तत्वाचं बीज म्हणजे परमात्मा. बीजचे झाले तरू अथवा भंगारचे अलंकारो. बीज जे असतं त्याच्यामध्ये विस्तार साठवलेला असतो. तसं संपूर्ण जगाचा विस्तार, संपूर्ण व्यापक असलेला परमात्म्याचा विस्तार हे पांडुरंग परमात्म्यामध्ये साठवलेला आहे. परमात्मा हे बीज आहे. बीज हाताला आलं की सगळा वृक्षच हाताला आल्यासारखं होतो. पांडुरंगाचं दर्शन केलं, सगळी त्या ठिकाणी सगुण दर्शन असेल, निर्गुण दर्शन असेल, सगळी फळं आपल्याला प्राप्त होतात. म्हण तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा भेव. अशा पद्धतीने पांडुरंग परमात्म्याला आपला आत्मा समजून, परमात्मा व्यापक समजून, तो देवाचा देव आहे असं समजून जर आपण परमात्म्याचे दास्यत्व केलं. आता दास झालो म्हणतात. दास्यत्व म्हणजे नेमकं काय, कायेने वाचेने मनाने पांडुरंग परमात्म्याची सेवा करणं, ह्याला दास्यत्व असं म्हटलं. किंवा दास्यत्वम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा. सगळी कर्म भगवंताला समर्पित करायची आणि हात जोडून परमात्म्याच्या समोर सेवेकरता उभं राहायचं, याला दास्यत्व असं म्हणतात. असं दास्यत्व जर आपण केलं, जी तुकाराम महाराजांना स्थिती प्राप्त झाली, काय काळी काळाचा भेव, ती स्थिती आपल्याला सुद्धा प्राप्त होते. म्हणून आपल्याला साधू संतांनी हे ज्ञान करून दिलं, म्हणून त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.